प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाथरा आजाद केलं तुला. अरे ना लागण्याचं काही खरं वाटाना मला. आईला पहिलीच माया माग एवढी 7.5 नापा तू कम माया लागलं बेटा माग होईन मग कवा बी लग्न. अरे इथं मोकार फिरण्यापेक्षा काय स्वर्गात अप्सरा भेटायचा. स्वर्गात अप्सरा भेटते हा आपण त्या आपल्याला कुठे बेटे अप्सरा माग 50 पाच स्वर्गात 50 पाच खरंच मी हँडसम दिसतोय आपा. मग आईला मी काय एवढा हँडसम आहे पण गावातल्या काय पोरी माझ्याकडे डोकून बघत नाही राव आपा. आईला ही आयडिया भारी दिली पण स्वर्गात कसं जायचं राव आपा. मागत काय मार उडी जीव देऊन टाक मग हो. स्वर्गात जाशील. आपा काही कसं बोलायला लागला बेटा मला पोहता येत नाही मी मरण बेटे याच्यात उडी काय टाकल्या. मग मरायसाठी तुला सांगितलंय ना. खरं स्वर्गात जातो होय हो पण नाही ना पाण्यात उडी टाकून कुठं स्वर्गात जातोय मग ते असं माणूस मेल्यावर काय होतं. माणूस मेलो पण मग आतमध्येच पाण्यात भटकत नाही, राहील. दुसरं काही पर्याय सांग ना. मी ते मग इथं फाशी घ्यायची. हा बरं चालतंय फाशी घ्यायची पण त्याच्या आधी सरण्याची तयारी करावी लागणार मला करतो ना मी. तुला काय करायचं सगळं आणतो मी. करतोय ना तू बरं ठीक आहे बघतो मी चालतंय. अरे आईला हे कोणाच्या ठेवून पोरग येऊन बसलंय माग गल्लीतल्याच ते त्याचं काय नाही. तू बघ तू नको तुझं लग्न नाही काय तू नाही. कम असं तू माझ्याकडे होईल मग लग्न आज उद्या. तुमचं लग्न अरे हे बघ आता मी मारणार आहे मी मेलो स्वर्गात जाणार आहे लग्न होणार. मग तिला माझ्या माग अप्सरा लागणार आहे तर मग लग्न होईल अप्सराची. ते गाड्याचं लग्न पिक्चर होता राव त्याच्यात कोणती होती ते अप्सरा काहीतरी नाव होतं त्या अप्सराचं. ती रंभा काय आरामभा नाना पाटील रामभा. भेटून आला तिला. अरे ती मकर नानच पुरे भेटून आलं तिला त्याचं लग्न नाही झालं मी काय करतो स्वर्गात गेलो खाली ना. लग्न झालं तरी दुसरं लग्न करायसाठी वर गेलता. अरे पण ती एंगेज नाही ना. होतं. अरे ती एंगेज नाही ना तिथं मग मी जाऊन तिच्या सोबत लग्न करतो ना तिथं. करून टाक. बरं करू का मी असं आता सरण्याची तयारी. हा करतो. चालतंय पण नक्की भेटेल ना. हा हा यार आपण मी पहिलीचे एवढे पाप केले पण मी स्वर्गात जाईन ना नरकात गेलो तिच्या आईला तिथे माझ्या माग लागायचं दुसरं स्वर्गाचा पाटाचा बामण नक्की ना? बघू. ठीक आहे चल चाल ह्याला स्वर्गाचं तिकीट दे नरकाचं नको देऊ. चल थँक्यू आपा तुम्हाला भारी आयडिया दिली बरं काय तुम्ही आपा. हा पण चिठ्ठी बिट्टी लिहू नको तू. नाही 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 टेन्शन नको घेऊ तुम्ही बघतो बरोबर. आता नानाला काय आयडिया दिली. काय झालं. नानाला काय आयडिया दिली तुम्ही. काय म्हणलं तुला येऊन. ते म्हणलं मरायला चाललंय सरणाचे लाकडं घेऊन. अरे 8 जणाला मारीन तवा मारणारा माणूस ते. मेले तर दहावीचे बुंदे खाता येईल. खरंच मरण फिरण ते लय दिवस झाले दहावीची बुंदी खाल्ली नाही खाता येईल. जाऊ दे. जाऊन द्या गावाने बुंदी खाल्ली नसेल जाऊन द्या मरून द्या. आता मी स्वर्गात जाणार माझं लगीन होणार. अरे नाना येडफीड लागलं काय तुला लग्न व्हायला डोक्यावर पडला काय. अरे येड नाही लागलं बिट्या मला अशी आपण मग बसतो त्यांनी मला एवढी भारी आयडिया दिली ना. तो काय म्हणला तू मर तो काही इथं लग्न होणार नाही आणि तू स्वर्गात गेला ना तू माग अप्सरा लागते म्हणला मग मग तिथं गेल्यावर लग्न होणार रे ढंचड मी चाललो स्वर्गात. नाही तर आपा तुला येड बनवासाठी मरले म्हणलं असं मरण ती स्वर्गात गेलं का लग्न होत असतात काय. अरे येड नाही हे बघा सरण्यासाठी हातात मी लाकडे चालले मी डायरेक्ट आता स्मशानभूमीत जाणार आहे आणि तिथून डायरेक्ट असं काडी लावून दिली का नाही डायरेक्ट वर स्वर्गात. मला वाटलं तू चल येऊ का? लाकडं नाही लागला काय. अरे भाकरी नाही चल येतो मी. आईला पण मी मिळाल्यावर माग रडायला कुणी नाही बिट्या त्याच्यामुळे काय करतो आत्ताच आहे ना मी रडून घेतो. चालतंय थांबाकडे बघू. नाना किती चांगला होता रे तू असा कसा झाला एवढा मोठा टोनगा झाला आता तरी लगेच होत नव्हतं याच्या त्याच्या लग्नात बुंदी खातींडत होता दादा त्याची बोलायचे तोंडाकडे बघू दादा किती चांगला गोड बोलत होता सकाळी तर भेटला होता दादा आता कधी येणार तू आणि तुला अक्कल आहे का नाही येणार तू दादा. अरे नाना ऐकू रडत नाही तुला माहिती ना माझ्या वाकून मी गेलो ना रडा ऐकून नाही त्याच्यामुळे मी रडायची ऍक्टिंग केली होती जमते का नाही आपल्याला. अरे नाना पण ते आप्पा तुला येड्यात काढायला लागले तुला दहावीची बुंदी खायसाठी उग. मायला अरे नाही रे नाना तिच्या आईला नानाचा जीव बसते आपण नाही करणार असं. आप्पा मला बोललाय म्हणजे मग अशी
मायला हे भाड खाऊ आप्पा मी मेल्या माया 10वीची बुंदी खायची होय याला. थांब बघतो आता मला फशीतोय थांब. पण ना मी सांगितलं म्हणून तुम्हाला ना सांगा आप्पाला. तिच्या आईला मी सरणाची तयारी केली होती. आता काय करतो ह्याच सरणामध्ये ना त्याला जाळीतो. आईला हे आप्पा कोणत्या बिळात जाऊन लपलोय सापडा ना. बघतो त्याला सापडला. अरे ना ते बघ ते आप्पा कसले नाचत आहे तिथं बाबळी खाली. आईला माझ्या सरणाची तयारी करून नाचतोय. थांब आता या आप्पाच्या बोखांडीच बसतो. चल चल त्याला चुपून काढ चांगला. चल चल. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दा